खरं तर मगाशी तुम्ही म्हणालात तसं जे लठ्ठ असतात, ज्यांना खरंच ओबेसिटीची समस्या असते, लठ्ठपणाची समस्या असते, अशा लठ्ठ व्यक्ती या समाजात अक्षरशः मस्करीचा, मजा मस्करीचा विषय ठरतात. तर याबद्दल काय सांगाल की खरं तर यावेळी एक समाज म्हणून आपली सुद्धा एक जबाबदारी असते की या लठ्ठ व्यक्तींच्या लठ्ठपणाकडे कसं पाहायचं, त्याविषयी काय सांगाल? खूप सुंदर प्रश्न आहे खरं बघितला तर. फारसं सामाजिक लेवलवर ह्या गोष्टींवर चर्चा केली जात नाही. पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की ॲज अ हेल्थकेअर प्रोफेशन किंवा डॉक्टर्स फक्त सिंगल हँडेडली ही गोष्ट ट्रीट करणं इझी नाही आहे. आणि ह्या गोष्टींवर जास्त बोललं जात नाही. जर आपण सिंपल एक्झाम्पल जरी बघितलं, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये घ्या किंवा आपल्या कॉलेज फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये एखादा कोणी लठ्ठ माणूस आला तर त्याची थट्टा उडवली जाते किंवा त्याच्याबद्दल काही बोललं जातं. तर ह्या लोकांना पहिली गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ग्रुपिझम न करणे किंवा त्यांना एकटं न पाडणे हे फार महत्त्वाचं आहे. ते ते लठ्ठ आहेत हे त्यांना माहिती आहे, ते लठ्ठ आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण ते एक्सेप्ट करत नाही, म्हणून जेव्हा आपण त्यांना बोलायला जातो ते लवकर चिडतात. म्हणून त्यांना इनडायरेक्ट वेमध्ये हे किती महत्त्वाचं आहे याला ट्रीट करणं हे त्यांना समजूत घालणे फार गरजेचं आहे. तर त्यांना काय वाटतंय हे समजून घेऊन त्यांना समजूनक करून देणे हे फार समाजाचं महत्त्वाचं गोष्ट आहे की ओबेसिटी आणि लठ्ठपणा ॲज अ होलिस्टिक अप्रोच सोसायटी आणि आपल्या समाजाने जर हे एकत्रपणे लढा घेतला किंवा आपण साम टी व्हीच्या माध्यमातून आपल्या जनतेसमोर जात आहोत, तर आपण सर्वांनी एक मोहीम केली पाहिजे की लठ्ठपणा हे होलिस्टिक वेमध्ये आपण सर्वांनी एकत्र लढला पाहिजे. तर ही एक जी गोष्ट आहे याला वेळोवेळी लोकांना अवेअरनेस कॅम्प करून घ्या. अशा प्लॅटफॉर्म्सवर येऊन अवेअरनेस अबाउट ओबेसिटी का याला ट्रीट करायला हवे. कारण मित्रांनो, लठ्ठपणा ओबेसिटी हा फक्त कॉस्मेटिक समस्या नसून वैद्यकीय समस्या आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याला लढा देणार तर डेफिनेटली आपण लठ्ठपणावर मात पण देऊ. जर एका वाक्यात जर सांगायचं असेल तर सकारात्मक सामाजिक समर्थन हे सर्वात गरजेचं आहे. तेवढंच मी बोलू शकतो.